नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा बैल बाजार यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण दक्षिण भारतातली सर्वात मोठी यात्रा माळेगाव या ठिकाणी आपण आलेलो आहोत. मित्रांनो, आज आपण माळेगावची इथं पशुप्रदर्शन चालू आहे. या पशुप्रदर्शनाचं 19 डिसेंबर वार शुक्रवार आज आपण माळेगाव इथे पशुप्रदर्शनासाठी आलेलो आहोत. मित्रांनो, इथं खूप जनावर येतात, गाय बैल म्हैस पूर्ण इथं प्रदर्शन राहतं आहे. तर कसं प्रदर्शन चालू आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊत. मित्रांनो, हे जाणून घेण्याअगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार यूट्यूब चॅनलवरती नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. तर चला करू मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात. तर बघा मित्रांनो, माळेगाव पशुप्रदर्शनामध्ये काही प्युअर देवणीमध्ये माळेगाव पशुप्रदर्शन. कोणत्या गावचे नाव? माझं नाव आहे व्यंकट हनुमंत कांबळे, राहणार बोळेगाव. बोळेगाव. दरवर्षी माळेगावच्या पशुप्रदर्शनात तुम्ही येतात? हा, दरवर्षी गेल्या वर्षी आमचा ओळू चॅम्पियन आलेला होता. ओळूचं नाव काय तुमच्या? राजा. राजा ओळू. हाच तू राजा आहे का? हा. गेल्या वर्षी बघा मित्रांनो, हाच तू राजा आहे. गेल्या वर्षी माळेगावचा चॅम्पियन ठरलेला आहे. आता सध्या दाताला काय झालं? दाताला आता 6 झाला. 6 दातावर. हा, गेल्या वर्षी 4 दात होता. आता गड झाला का तुमचा? 6 नाही, आणि व्हायचंय. व्हायला नाही. सध्या 6 दातावर आहे. गेल्या वर्षी 4 दात होता का? हा, 4 दात होतं. गेल्या वर्षी दाताला 4 दात होता. चॅम्पियन तुम्ही प्रदर्शनासाठी काही विक्रीसाठी नाही? नाही, पशु प्रदर्शनासाठी आला. याची लावगुणी पण आहे का? हा, लावून चालू आहे. 1000 रुपये घेता. 1000 रुपये घेतो. पुरात गिऱ्हाईक नेमकं काय आहे? गहू, हरभरा, शेंगदाणा, पेंड सारा मिक्स. 2 टाइम राहते. वैरणीचे नियोजन कसं राहते? वैरणीचं काय खाईल तसं टाकायचं. काही तसं टाकायचं. हा, सारं कोणचं खाते. गेल्या वर्षी समजा चॅम्पियन झाला तर काय बक्षीस होते त्याला? 1,30,000 रुपये मिळाले चॅम्पियनला. नंबर निघाला त्याला काय बक्षीस राहते? इथं ह्या वर्षी 50,000 रुपये दिले गटाला. गेल्या वर्षी 31,000 का 30,000 होते. बरं, म्हणजे या वर्षात समजा बक्षीस वाढवलं? वाढवले. आज सध्या आता या वर्षात तुम्ही किती ओळू आणले? 3 ओळू आणले. हे 6 दात म्हटलं. हे आदत. हे डवळा बांधा. हा, आदत मध्ये. हा, आणि एक इथं 9 महिन्याचा वासरू आणला. 9 महिने आलो ना. आता सध्या याची पैदास तुमच्या घरी काही झालेली का नाही? झाल्यात की गावामध्ये झाल्यात आपल्याजवळ. घरी नाही सध्या? नाही. 6 दात. आता कोणकोणत्या प्रदर्शनात तुम्ही गेलेला? आता परळीला आहे, म्हणजे परळीला जायचे आहे. परळीला कधी आता प्रदर्शन? आहे आता पुढल्या महिन्यात. पुढल्या महिन्यात. आता तुम्ही ह्याला गेलतात का नाही? पेंडूला प्रदर्शन? पेंडूला नाही झाला. नाही. फक्त मोठे गेल्या वर्षी कोल्हापूर गेलतो. फर्स्ट आलता. जिथं जाईन तिथं तुमचं बक्षीस पटकावतो, तुमची मान खाली बोलू? नाही. दादा तुमचं नाव काय हो? विष्णू खंडराव कांबळे त्यांचं नाव. मोबाईल नंबर घ्या की. 95 27 94 33 03. तर बघा मित्रांनो, ही एक कालवड आहे. कुठली मामा कालवडी? कुठली आहे? कुणकीची का? तर प्युअर देवणीमध्ये मित्रांनो आता ही कुणकीची कारवड आली आज आपलं माळेगाव पशु प्रदर्शनामध्ये. वयाला काय मामा ही? 9 महिन्याची का? 9 महिन्याची कालवड आहे मित्रांनो कुणकीची. आधी तर माळेगाव फक्त प्रदर्शनासाठी आणली का समजा विकायसाठी? काय प्रदर्शनासाठी फक्त आणली का? ही एकच आहे का तुमची? ही गाय एक आहे का? ह्याच गायची का? 7 महिन्याची का आपली गाय? ही बी दाखवायला सांगली आपलं विकाय की काय नाही? दाखवायला. आता हिचे किती येतं झालेले आहेत मामा गायचे? तिसरी वेत आहे का? गाभण आहे तिसऱ्यांदा. आता दुसऱ्यांदा वेली, तिसऱ्यांदा गाभण. तुम्ही कोणकोणत्या प्रदर्शनात गेले आहेत मामा? माळेगावला. बरं, आपला कुठं कालवडीचा कुठं नंबर आला का? कुठं आलेला आहे? पेंडूला पहिला नंबर आलेला आहे. आदत गटामध्ये वर्षाखालील गटामध्ये आलेला आहे. आपलं नाव काय मामा? तुकाराम यादव तिडके. आपलं गाव कोणतं आहे? कुणकी. तालुका जळकोट, जिल्हा. फक्त आपल्या प्रदर्शनासाठी विक्रीसाठी काही नाही? काय तर बघा मित्रांनो, हे एक आपले बाबा प्रदर्शनासाठी आलेले. बाबा तुम्ही कुठून आला? परळी वैद्यनाथ. प्रदर्शन बघण्याकरता आला. बरं, आपलं नाव काय बाबा?
महाराष्ट्र कराड बरं आपण कुठले बाबा सोनपेठ सोनपेठचे का आपलं सोनपेठ लिमगाव लिमगाव बरं बरं आपलं नाव काय उत्तमराव निरपणे बरं आपण कुठले मा इंजेगाव कुठे येते बरं तालुका परळी तालुक्यामध्ये आपलं नाव काय राजेश कराड बरं मामा तुमचं काय हरिभाऊ कांदे शेळगाव शेळगावचे आहेत का बरं बरं तुम्ही प्रदर्शन बघण्याकरता आले बरं बरं आता नेमकं आले का तुम्ही बरं 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 तुमची कुठली हो काय गाय कुठली तुमची कुणकीची का बरं 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 आता किती वेळा बाई पहिल्याने का बरं बरं सगळ्या प्रदर्शनाला त्याला नेता हो तुम्ही बरं 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 नंबर गिंबर कुठं आणला काही ना नंबर हां प्रदर्शन जळकुटला पहिला आली ती कोणत्या गटामध्ये होती 1 वर्षावर एका वर्षावरील का 17 महिने तर 17 महिन्यावर हो हो 2 वाजता 2 वर्षावरील गटामध्ये होती मित्रांनो जळकोटमध्ये हिचा पहिला नंबर आलेला गाईचा चुलत्याचे पाहुणे आहेत तुमचं नाव काय बंधू नाव काय तुमचं देव त्याची कालवड आहे का बरं काय विक्रीसाठी हे नाही समजा फक्त प्रदर्शन सगळंच का विक्रीसाठी मला काय किंमत ठेवली समजा 1.5 लाख रुपये ठेवली आता गाभण आहे म्हणली का गाभण नाही बरं तुमची कुठली होता तुमची कुणकीचीच आहे का वयाला काय हो तुमच्या आधी 2 वर्षाची गाभण आहे कशी किती महिन्याची आहे 2 महिन्याची गाभण ही पण कुणकीचीच आहे मित्रांनो लाल कंदार प्रदर्शनासाठी इथं माळेगावमध्ये आलेली आहे फक्त आता गाय गटामध्ये आपण आहोत पुन्हा गोऱ्याचे गट बघूता वासरं गिसरं हे चांगले देते का ठोकर वासर इथं कुठं प्रदर्शनाला ह्याला सगळीकडे जातो आता विक्रीला कसं तर फक्त प्रदर्शनासाठी आणली तुम्ही फक्त प्रदर्शनासाठी आपलं नाव काय बरं 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 ही एक गाय आहे बघा मित्रांनो आता नाही कुठली हो मामा ही कुणकीची आहेत का ही बघा मित्र आम्ही सुनेगाव साळा गंगाखेडचे आम्ही सुनेगाव साळा गंगाखेड पशी तर ही एक आली मित्रांनो देवणीमध्ये गाय आहे पशुप्रदर्शनासाठी आज माळेगावला आलेली आहे हो भया आता किती वेळा गाभण आहे मामा ही किती वेळा गाभण आहे पहिल्याने का पहिला रू आहे आता किती दिवस तरी बाकी तिला 9 दिवस बाकी 9 महिने झालेले फक्त प्रदर्शन दाखवण्यासाठी आणली का समजा विक्रीसाठी काय फक्त प्रदर्शनसाठी तर मित्रांनो फक्त प्रदर्शन दाखवण्यासाठी आलेले तर गाय पहिला रू आहे कुणकी गाव आहे शेतकरी राजा बैल बाजार आपलं ध्यान बरोबर हो हो तयारी गियारी बघा मित्रांनो गायची कशी इथे नाव काय मामा तुमचं अच्युत एकनाथ कुलकर्णी बरं कुणकीचे आहेत का राहणार कुणकी तालुका जळकोट जिल्हा लातूर बरं लातूर साईड कोण आली तुम्ही इकडे बरं बरं कोणत्या प्रदर्शनात नेलं तिला सगळे नेतो ऑल इंडिया हां कुठं नंबर आलेला आपला सगळीकडे आलेला का बरं बरं काय गटामध्ये समजा राहते यात आहे पहिल्या रुगाबन गटामध्ये बरं ही तुमची गाव लाल कंदारमध्ये कुठली हो मुंडेवाडी कुठे येऊ कंदार 2 वाजता हां ही आता मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील इकडं माळेगाव पशु प्रदर्शनासाठी लाल कंदारमध्ये गाय आलेली आहे अशा पद्धतीमध्ये हाईटला मापाला मोठी आता किती वेळा गाभण आहे भाई आधी दुसऱ्याने का बरं पूर्ण प्रदर्शनात ह्याच्यात नेलेले आहे बरं 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 काय बरं कुठं नंबर पटकावला येईल अमोल कुठं नंबर पटकावला बाय तुमच्या गाईने हां बरं तर बघा मित्रांनो आता कशी गाय दिसायली तर दुसऱ्यांना गाभण तर किती महिन्याची बाय 1.5 वर्ष बरं काय फक्त प्रदर्शनासाठी का विक्रीसाठी काय फक्त प्रदर्शनासाठी आपलं नाव काय बाय बालाजी पंढरी बरं तुम्ही कुठले बाय
गुंडेवाडी का? तुमचं नाव काय? बरं बरं. तर बघा मित्रांनो, इकडं आता सध्या ह्या पूर्ण गाया दिसायला देवणीमधल्या आहेत. तुमची कुठली हो दादा ही काय? कुणकीचीच आहे का? दोन्ही पण तुमचेच आहेत का? पलीकडली मोठी पण ही पण? तर ही देखील गाई मित्रांनो कुणकीची आहेत. प्युअर देवणीमध्ये त्या दोन्ही पण. वयाला काय मामा ही? वयाला काय? 1.5 वर्ष झालेले. 22 महिने झालेले. कुठं कुठं प्रदर्शनात नेलेला होता मामाईला? परळी नेतो, बारामती जातो, हिचा कुठं कुठं नंबर आलेला ह्या कालवडी? बारामतीत बी आलेला आहे, चिपळूणला आलेला आहे. बरं बरं. जिथं जाईन तिथं समजा पेंडूला पहिला आलेली आहे. पेंडूला पहिला आलेला आहे, जळकोटला बी पहिला आलेला आहे. आणि मोठी गाय पण आपलीच आहे. तुम्हीच चॅम्पियन आणलेली इथं माळेगावला. बघा मित्रांनो, हीच ती गाय आहे मित्रांनो. गेल्या वर्षी 2024 मधली चॅम्पियन झालेली ही देवणी मधली गाय आहे. तेव्हा गेल्या वर्षी काय बक्षीस होतो चॅम्पियनला? 25,000 रुपये ठेवलं. चॅम्पियनला बक्षीस 25ला होतं. बरं बरं. शेतकरी राजा हां. तर मित्रांनो, ही गेल्या वर्षी माळेगावची चॅम्पियन ठरलेली आहे. आता जिथं जाईन तिथं असं बक्षीस पटकावती. अशी मोठ्या मापामध्ये गाय आहे मित्रांनो ही. आता गाभण आहे का मामा ती? किती महिन्याची आता सध्या गाभण आहे? पलीकडे 5 महिने झालेली. आता किती वेळा नाही ती? आता तिसऱ्या. फक्त आपल्या प्रदर्शनासाठी, विक्रीसाठी नाही? विक्रीसाठी आहे. विक्रीसाठी म्हणलं तिची काय किंमत ठेवली तुम्ही? 2.5 लाख रुपये. आता जिथं जाईन तिथं तिनं नंबर मारलेला आहे प्रदर्शनामध्ये. 100 प्रमाणपत्र आहेत आपल्याकडे. बरं बरं बरं. घर ट्रॉफीने भरलेला आहे. बरं बरं बरं. तर मित्रांनो, जिथं जाईन तिथं तिचं बक्षीस आलेलं आहे. तिची विक्रीसाठी म्हणलं विक्रीसाठी पण आहे, आणि प्रदर्शनासाठी म्हणलं प्रदर्शनासाठी पण आहे. गाय बघा मापाला कोणती. आता रिंगण येणार आहे का मामा कालवडीचं? येणार आहे का? तुमचं नाव काय? बरं बरं. कुणकीचे आहेत का? जिल्हा लातूर. आपले कुठले आहेत मावे? जळकोट तालुका. गाव कोणतं तुमचं प्रॉपर? बरं. दोन्ही आपलेच आहेत का गुरु? तर बघा मित्रांनो, देवणीमध्ये वान्यावर इथं दोन्ही पण यांचेच आहेत. हे दाती काय आहे मामा? हे दोन्ही आदत आहेत, दात लावलेले नाहीत अजून. बरं. आता प्रदर्शनासाठी फक्त आणले का विक्री बी करायसाठी? फक्त प्रदर्शनासाठी आणले. आता हे कुठं कुठं नेलेलं प्रदर्शनला? जिथं प्रदर्शन असेल तिथं तुम्ही गेलेले? बरं. कुठं नंबर गिंबर आणलेला आहे? आणलेलं आहे का? बरं बरं. तर आदत गटामध्ये असेल. बरं बरं. तुमचं नाव काय हो? तुकाराम सदाराम हलरे. बरं बरं. गाव कोणतं? डोर सांगली. बरं. तर बघा मित्रांनो, आता हे कालवडीचं, देवणी कालवडीचं रिंगण भरलेलं आहे. कुठले हो आहे तुम्ही? हाशेगाववाडी का? ही कालवडी का आपली? काय वयाची हो? 5 महिन्याची का? बरं. आज माळेगावातल्या प्रदर्शनामध्ये आणलेली आहे. बरं. तर 5 महिन्याची कालवडी मित्रांनो, प्युअर देवणीमध्ये आज मालेगावच्या प्रदर्शनामध्ये आणलेली. फक्त प्रदर्शनामध्ये का विक्रीसाठी पण आहे? विक्रीला मला काय किंमत ठेवली व्हायची? हां, 50,000. कुठं का पहिल्यांदाच आणली तर प्रदर्शन? पहिलाच आहे का? आपलं नाव काय हो? हां. बरं. आपला नंबर काय? 7218 आपली कुठली का? तालुका वयाला काय होई? 8 महिन्याची. तर हे आता 1 वर्षाखालचे गट लागलेले काय? तर 8 महिन्याची कालवड मित्रांनो. आता औंड्याकडले का? तितक्या लांबून आले तुम्ही इकडे प्रदर्शन? सगळे प्रदर्शन करता? फक्त एकच कालवडे का गाय पाय आहे तुमच्याकडे? आणले नाहीत का? बरं बरं.
कालोड बघा मित्रांनो कशी मापाला. वयाला काय म्हणले? 8 महिने. 8 महिन्याची का? आपलं नाव काय? महादेव नारायण आत्मा बरं. औंढा जिल्हा हिंगोली. फक्त प्रदर्शनासाठी का? प्रदर्शन आणि विक्री. विक्रीला म्हणल्यावर काय किंमत ठेवलीची? 1 लाख रुपये ठेवली का? आपली कुठली हो? कुठली कालवड आहे? हशीगावडी. हाशेगाववाडीची का? तुमची कुठली हो? खंडाळी. खंडाळीची आहेत का? वयाला काय बाई? 6-7 महिन्याची का? पहिल्यांदाच आलो का मामा इथं माळेगावला प्रदर्शनात? बरं बरं बरं. तुम्ही पहिल्यांदाच आलो इथं? पहिलं बी येत होतात मग हिला घेऊन फक्त पहिल्यांदा आलात? बरं बरं. वयाला काय ही? 6 महिने. 10 महिन्याची का? 6 महिन्याची. हां. पहिल्यांदाच हिला प्रदर्शनामध्ये आले. हां. गाई वळू दुसरे बाकी आहेत का तुमच्याकडे? हां, आपलं नाव काय? आकाश लोक. बरं. तुमचं नाव काय? आमचे निरंजन नवनाथपूर. हे कुठली बाई आपली कालोड? हा वांजरवाडा. वांजरवाडा. कुठे येतो? कुठे येते? कुठं? शिरूळकर का? बरं. ही पहिल्यांदाच आलात का घेऊन इथं? पहिल्यांदाच आणली का? बरं. दुसरीकडे कुठे हिला नेलं नाही फक्त माळेगावला पहिल्यांदा आणलं तुम्ही? आपलं नाव काय हो? बरं बरं. ओळू गुळू लावगणीचे असतात आपल्यापाशी? बरं बरं. दादा कुठले हो तुम्ही? जाम जळकोट कुणकीचे का? वयाला काय हो कालवड आपली? वयाला काय? 11 महिने. 11 महिन्याची का? तर 11 महिन्याचे मित्रांनो वयाला कुणकीचे जाम जळकोटची आज प्रदर्शना आदत गटामध्ये आणलेले. वर्षाखालील गटामध्ये. कुठं कुठं प्रदर्शन आहे तर होईल? आता जळकोट झालं. पेंडू. पिंडू झालं. आता माळेगावला. आता नंबर कुठं कुठं पाठवले? दोन्ही ठिकाणी. देवणी. फक्त प्रदर्शनासाठी आणले का? तुम्ही कुठले मामा? गंगा हिपरग्याचे का? काय वयाची होय? 10 महिने. तुमचं नाव काय दादा? संतोष तिलके. बरं. तुम्ही कुठले वय? कुणकीचेच आहे का? काय वयाचे का लोक? 9 महिन्याचे का? सगळे प्रदर्शन करता तुम्ही? तर 9 महिन्याची एक कालवड आहे मित्रांनो. गाव कुणकी. फक्त प्रदर्शनासाठी. नाव काय आहे तुमचं? बरं. तुम्ही कुठले हो दादा? कुणकीचेच आहे तुम्ही? काय वयाची? 4 महिने. 4 महिन्याची. तर 4 महिन्याची कालवड आहे मित्रांनो. गाव कुणकी. फक्त प्रदर्शनासाठी आणले का? बरं. आपलं नाव काय? दशरथ भूषण पवार. तालुका जळकोट जिल्हा लातूर. बरं. लातूरून आली. आपण कुठले दा बाबा? कुठले तुम्ही? कुणकी. कुणकीचेच आहेत. वयाला काय होई? वय काय? वय 7 महिन्याची आहे. 7 महिन्याची कालवड आहे मित्रांनो ही वयाला. हे बी कुणकीहूनच आलेली इथं. प्युअर ढवळी या तोंडाला वाननेरी देवणीमध्ये येते. फक्त प्रदर्शनासाठी दाखवायला आणली ही काय नाही. नाव काय आहे तुमचं? भानदास विठ्ठल पवार. बरं बरं. तुमची कुठली वय? हा बरं. वयाला काय ही? 3 महिने झालेले का? बघा मित्रांनो ही पण आली आता लहान वासरू हे 3 महिन्याची. दादा आपली कुठली हो? कुठली? पानगावची का? वयाला काय होई? 6 महिन्याची का? तर वयाला 6 महिन्याची कालवड आहे मित्रांनो. आता 1 वर्षाखालील गटामध्ये आलेली. सगळे प्रदर्शन केलेले आहेत आपण. कुठं कुठं नंबर लावला हो तुमचा इथं? शिर्डी, अहमदनगर. बरं. वळू बी राहते गाय बी आहे तुमच्यापाशी. फक्त हे आता वर्षाखाली गटामध्ये हिला आणले आता इथं. बरं. आपलं नाव काय? विनोद जनार्दन चवळ. फक्त प्रदर्शनासाठी का विक्रीसाठी पण आहे? विक्रीला म्हणलं काय ठेवलीची किंमत? याची किंमत 60,000. 60,000. आपला नंबर काय? 9011 32 10 30. तर ही आहे बघा मित्रांनो. कुठले होतो बाय तुम्ही? हा बघा मित्रांनो कालवड देऊन आता उभा करायली तिला. कुठले हो बाय तुम्ही? बाय नाव काय बाय तुमचं? महेश. कुठले तुम्ही? उदगीरचे आहेत का? आज माळेगाव पशु प्रदर्शन पहिल्यांदाच आणले का हिला? नाही नाही हिला हिला पहिल्यांदा आणले का? बरं. आता ही वयाला काय हो? वयाला वय काय हिचं? 11 महिने. 11 महिन्याची प्युअर देवणीमध्ये मित्रांनो बघा. विक्रीसाठी नाही फक्त दाखवण्यासाठी आणली ना? बरं. तुमचं नाव काय दादा?
हे कोणता गट आहे हो आहे देवली नरवासला दरविनर 1 वर्षाखाली. तुमचं कुठलं आहे महाळसोना परभणीचे आहेत का? वयाला काय होय वय काय इथं? वय 9 महिने. 9 महिन्याचं का? पहिल्यांदाच ह्याला माळेगावात आणले का? बरं. तुमचं नाव काय? कुलदीप बळीराम लाड. बरं. तुमचा कुठला ओळ दादा ओळू कुठला ओळू आहे कोणत्या गावचा? हसेगाववाडी. हासेगाववाडीचा का? वयाला काय वय काय 9 महिन्याचा का? तर 9 महिन्याचा मित्रांनो हासेगाववाडी. आता ह्याला सध्या माळेगावमध्ये पहिल्यांदा सांगितलं. बरं. आपलं नाव काय? माऊली पाटील. तुमचा कुठला बाय? साटरी बनवस. वयाला काय आहे 14 महिन्याचा का? बरं. नाव काय आहे तुमचं? नितीन बाबर. तुमचा कुठला हो? गुंजेगावचा का? वयाला काय होय 9 महिन्याचा का? त्याला पहिल्यांदा सांगले का माळेगावला? गुंजेगावचा ओळू मित्रांनो पहिल्यांदाच आज माळेगावच्या पशु प्रदर्शनामध्ये आलेला आहे. तुमचं नाव काय? बरं. तुमच्या पशु ओळू प्रत्येक राहत येतात. तुमचा कुठला ओळा? लिंबोटी. वयाला काय? 18 महिन्याचा. 11 महिन्याचा. नाव काय हो तुमचं? हे एक बघा मित्रांनो प्युअर देवणीमध्ये. तुमचा कुठला बाबा आहे कोणत्या गावचा आहे? माकणीचे. वयाला काय होय 10 महिन्याचा आहे. तर 10 हे मित्रांनो 10 महिन्याचा आहे उळवा झालेला आपल्या माळेगाव पशु प्रदर्शनामध्ये. नाव काय बाबा तुमचं? फक्त प्रदर्शनासाठी दाखवण्यासाठी आलं का? किंमत काय ठेवली विकायला याची? विकायला किंमत काय ठेवली? 90,000 का? लावगणीला चालू आहे. बरं. दादा कुठला हो तुमचा ओळू? कुठला आहे? शिखर शहापूरचे आहेत का? शिरर शहापूर औंढ्या तालुक्याचे का? बरं. दाताला काय होय? आदत लावला नाही अजून. बरं. पहिल्यांदाच आले काय? गेल्या वर्षी आलता इथं? गेल्या वर्षी आलतात का? बरं बरं. तर अवधातमध्ये ओळू मित्रांनो देवणीमध्ये ढवळा तोंडाला वाननेरामध्ये आहे. पहिल्यांदा चाल फक्त दाखवण्यासाठी आणलं का विक्रीसाठी आहे? विक्रीसाठी. मला याची किंमत काय ठेवली तुम्ही? 2.5 लाख रुपये ठेवली. आतापर्यंत किती गाई भरल्या तिथं? नाही जसं लावगणीला अजून चालूच नाही का? लावगण चालूच नाही. बरं. तुमचं नाव काय? बरं. नंबर काय तुमचा? 86 98 93 11 14. तर बघा मित्रांनो हा एक वळू या देवणीमध्ये. देवणी नरवासरे सेटिंग सुरू आहे. लागलीच आपल्याला देवणी अदामध्ये एकंदर आधाराचा मादी गटामध्ये आपल्याला चॅम्पियन निवडायचा आहे. कुठला आहे बाबा? खलंगरी. दात लावला का नाही? आदत आहे. खलंगरी रेणापूर साईड. फक्त दाखवायला का बाय विक्रीसाठी पण आहे? दाखवाय फक्त. सगळे प्रदर्शनामध्ये नेलेले बाय. कुठं नंबर का पटकावला काय ना? उदगीरला पटकावला. किती आला? पहिला आलता का? गेली वर्षी. आपलं नाव काय दादा? नागरगोजे सोमनाथ बालाजी राहणार खलंगरी तालुका रेणापूर जिल्हा लातूर. एकच आहे फक्त आपल्या पशी ओळू? दुसरा एक आहे बच्चा. बच्चा आहे का? बरं. हे तुमचं आहे का कोणाचं आहे? बरं.